नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आता आपण पाहणार आहोत एक स्पेशल रेसिपी। पाणीपुरीच्या ऐवजी आपण आज करणार आहोत मिसळ शॉट पाणीपुरी। तर आता इथे आपण त्यासाठी पहिल्यांदा मिसळची जी भाजी असते ती करून घेणार आहोत। त्यासाठी आपण कुकर ठेवलं होतं, तेल टाकून घेतलं आणि त्यात कांदा, कढीपत्ता आणि मिरची याचं मिश्रण टाकलेलं आहे। जिरे मोहरीची फोडणी दिली होती, त्यात मीठ टाकलं आपण। कांदा आपल्याला डार्क ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा, त्यामुळे आपल्या भाजीला छान चव येते। आणि लसूण पेस्ट आणि मसाला टाकला आपला वाटण, त्यामुळे हे आपल्या तेलातच छान परतले जातात। टोमॅटो टाकला, टोमॅटो आपल्याला ग्रेव्ही छान होण्यासाठी मदत करते, त्यामुळे आता छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं। वाटण आता वाटण आणि आलं लसूणची पेस्ट छान परतलं जाईपर्यंत आपण परतून घेतली आपलं मिक्सिंग। हळद, तिखट 2 पोह्यांचा चमचा, काश्मीरी चिली पावडर 1 चमचा, ही आपण रंगासाठी वापरणार आहोत। काळा मसाला, गरम मसाला दोन्ही 1-1 चमचा। आता छान मसाले परतून घ्यायचे, अजिबात परतू द्यायचं नाही। थोडाशी मीठ साखर आपण टाकून घेतलं होतं गरजेनुसार। पाहू शकता छान असं तेल सुटलं आपल्या मिक्सिंगला। आता यात आपण मटकी टाकून घ्यायची, मोड आलेली मटकी छान या मसाल्यांसोबत परतून घ्यायची, म्हणजे भाजीला छान चव येते। पाणी आपल्या गरजेनुसार टाकून घ्यायचं। पाहू शकता एवढी कन्सिस्टन्सी असायला हवी, कारण ते आता शिजल्यानंतर आणखीन थोडंसं थिक होईल। कोथिंबीर टाकून आता आपण लीड लावून घेणार आहोत। एक शिट्टी केली आपण, एका शिट्टीतच आपल्याला हे बंद करायचं आहे आणि वाफ जाऊ द्यायची आणि काढून घ्यायचं आहे। पाहू शकता आपला कट तयार आहे। दही, शेव, कट, कांदा, कोथिंबीर असं आपण छान आता बाजूला काढून घेतलं आहे। दह्याचं आपण वापर दही आणि हा कट वापरून मिसळ शॉट करणार आहोत, तर त्यामुळे मिसळ आणि दही याचं मिक्सिंग देखील या पाणीपुरीमध्ये छान लागतं। आता आपण पाणीपुरी फोडून घेतलेल्या आहेत, ज्या पुऱ्या आहेत 5 घेऊन आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत। कांदा तुमच्या गरजेनुसार किंवा लहान मुलांसाठी नाही टाकला तरी चालू शकतो।
शेव, प्रत्येक पुरीमध्ये थोडी थोडी शेव कांद्यावर. आणि आता आपली ही जी भाजी तयार केलेली होती आपण मटकीची मिसळसाठी, ती आता आपण टाकून घेणार आहोत त्यावर. प्रत्येक पुरीमध्ये थोडी थोडी भाजी आपण टाकून घेणार आहोत. पाहू शकता एकाच शिट्टीमध्ये मटकी आपली छान शिजली आहे. असे कडक दाणे दिसतात. दुसऱ्या पुरीमध्ये देखील आपण टाकलं आहे. आता थोडा रस देखील आपण यामध्ये ॲड करणार आहोत. अशाच आपण 5ही पुऱ्या करून घेतल्यात. आता या 2 पुऱ्यांवर मी दही टाकून करणार आहे 2 पुऱ्या, आणि 3 पुऱ्या आपण मिसळ शॉट म्हणून ठेवणार आहोत. दोन पुऱ्यांवर दही आणि 3 पुऱ्या फक्त मिसळ टाकून आपण तयार केलेल्या आहेत. आता यावर आपण बारीक शेव, आणि कोथिंबीर घालून सर्व करणार आहोत. पाहू शकता मैत्रिणींनो, आपला मिसळ शॉट पाणीपुरी तयार आहे. कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आवर्जून करून पहा आणि मला कळवा कसा झाला त्या. थँक्यू.